मी विशेष एक बाब तुमच्या लक्षात आणून देतो की दगडफोड्यामध्ये जे समाज आहेत, वडर समाज आहे, पात्रोड समाज आणि बेलदार समाज, खऱ्या अर्थानं हे कोणत्या लक्षात अजूनपर्यंत आलेलंच नाही आहे. गाढवावर मुरूम वाहण्याचं काम वडर समाज करतो, गाढवावर दगड वाहण्याचं काम बेलदार समाज करतो, दगड फोडण्याचं काम वडर समाज करतो, त्याला टापकर बोलतात, म्हणजे ते घणाने दगड फोडतात. ओके. खऱ्या अर्थानं ज्या तोडी पाडल्या जातात त्याला चिरा बोलतात, तो फक्त बेलदार समाजच फोडू शकतो. ते घणाने फोडतात, वडर समाज घणाने फोडतो आणि बेलदार समाज हा सुतकीने फोडतो. सुतकी जी असते ना ती 5 किलोची असते, त्याच्यामध्ये बट असतो आणि एक तट असतो, म्हणजे गोंत्याचा असं हे टाकतात आणि त्याच्यात म्हणजे बट टाकतात, तो बराबर चिरा असा दगडाने फोडला जातो. हे काम फक्त बेलदारच करू शकतो. पण कसं आहे, तुम्ही एक रायगडावर गेले असाल की तिथे एक शिलेवर लिहिलेलं आहे, हां, मग ती त्यांना प्रसिद्धी मिळालेली आहे. हां, म्हणजे समाज आमचा शिक्षित नव्हता, त्याच्यामुळे आम्हाला शिकलेले कोणच नव्हते आमच्या समाजात एवढे, आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रसिद्धी मिळण्याचं कारणच नाही. पण खऱ्या अर्थानं जे गड किल्ले आहेत हे खऱ्या अर्थाने बेलदार समाजानेच घडवलेले आहेत. आजही तुम्ही जर रायगडावर गेलात तर बेलदार समाजाचाच माणूस तिथे तुम्हाला काम केलेला दिसेल. रायगडच्या घडी वगैरे जे घडवण्याचं काम केलेलं आहे, प्रतापगडाच्या जे घडी बनवण्याचं जे काम केलं आहे, कोकणामध्ये जेवढे ब्रिज बांधलेले आहेत दगडाचे, जे मोठे ब्रिज बघतायत हे फक्त बेलदार आणि बेलदार समाजानेच बांधलेले आहेत. मी निष्कून ठासून बोलतोय, पण आमच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही हो. हां, आणि पात्रोड जो समाज आहे हा जे दगड घडवण्याच्या नंतर त्यांना एक आकार देण्याचं, म्हणजे वरंटे पाटे जे तयार करतात तो पात्रोड समाज. लक्षात आलं की नाही. पण तोडी घडवण्याचं काम समाजाने, म्हणजे तुम्ही जर कोकणामध्ये जर गेलात, आमच्या कोकणात जर संपूर्ण पाहिला तर संपूर्ण कोकण हा बेलदार समाजाने घडवलेला आहे. जेवढी जुनी घरं आहेत, तोडीची घरं आहेत, ही फक्त न फक्त बेलदार समाजाने बांधलेली आहेत. म्हणजे तुम्हाला अशी लाखो घरं दिसतील की तिथे तुम्ही कोणत्याही गावामध्ये जा कोकणामध्ये, हे घर कोणी बांधली तुम्ही जर प्रश्न विचारलात तर तुम्हाला बेलदाराशिवाय कोणाचं नाव येणार नाही. आमचं असं मत आहे, आम्ही जरी तुटपुंज जरी असलो तरी दगडाला घडवणार आहे, म्हणजे दगडातून देव घडवला जातो, त्या दगडाला घडवण्याचं काम आम्ही करतो. म्हणून शासनाने आम्हाला त्या दृष्टिकोनातून पाहावं, आज नाही शासनाने त्या दृष्टिकोनातून आमच्याकडे पाहावं आणि तसं आम्हाला न्याय द्यावा की जेणेकरून समाजाचे प्रश्न लवकरात लवकर सुटतील.